सातारा लोणंद मार्गावरील वाडे व वडूदगावच्या हद्दीतील नदीवरील पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमधून संतापाची लाट उसळत आहे। सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर पाणी साचत असल्याने खड्ड्यातून व पाण्यातून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे। याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याच्या संतापातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला। आता वारंवार निवेदन देऊन संतापलो आहोत। सातारा जिल्ह्यात 4 मंत्री असून सुद्धा सातारा तालुक्यातील 2 पुलांची झालेली दयनीय अवस्था त्यांना दिसत नाही। त्यामुळे आता फक्त आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचा संताप व्यक्त करत दोन्ही पुलाची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसून जिल्हा प्रशासन देखील झोपेत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली। यापुढे न सांगता राळेगाव व वडूदगावामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे। गावचा रहिवासी आहे। गेले 15 वर्ष मी जेव्हापासून मला गाडी येते तेव्हापासून मी या रस्त्यावर येऊन जाऊन करतो। त्याच्या आधी करत होतो, परंतु ह्या 5 ते 10 वर्षामध्ये या रस्त्याचा एवढा त्रास होतोय की आम्ही आमचे जीव मुठीत धरून ये जा करतोय। आमची बहीण, आमची आई, आमचे बंधू मित्र सगळे जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जाऊन येऊन करतात। शासनाने लवकरात लवकर काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा हा मार्ग दुरुस्त करावा ही शासनाला कळकळीची विनंती आहे। हे सातारा लोणंदच्या रस्त्यावरती आमची वैयक्तिक स्वतःची मुलं हे मोठे मोठे खड्ड्यातून ये जा करतात। आमच्या मिसेस पण नोकरीला आहेत, काही बंधू बहिणी पण नोकरीला जातात, त्यांना पण त्रास आहे। जड वाहनांचा पण त्रास भरपूर व्हायला लागलात आणि बरेच 1-2 वर्ष हे चालू आहे। जसं की यांनी सांगितलं की सगळ्यात बेकार अवस्था या सातारा लोणंद रस्त्याची, तरी आपण सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर रस्त्याचं काम मार्गी लावावं। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।